नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती अंतर्गत 394 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला पे स्केल 25,000 ते 1,05,000 हा मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड रिफायनरीज डिव्हिजन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह मधील पर्सनलसाठी किंवा नॉन एक्झिक्युटिव्ह मधील जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, सर्वात पहिला मी पे स्केल या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, जो 25,500 1,05,000 आहे। सॅलरी तुम्हाला बेस्ट इन क्लास मिळत आहे। या व्यतिरिक्त जे काही बेनिफिट्स असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर जी एक्झाम होणार आहे त्यासाठीचं हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे किंवा MMR रिजनमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इतर स्टेटमध्ये ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे। सो पॉझिटिव्ह गोष्टी आहेत मित्रांनो। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत। तुम्ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये देऊ शकता। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे। पे स्केल चांगला तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सो तुम्ही नक्की या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। पुढे आपण बघूया कोणकोणत्या वॅकन्सीसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर बघा, नंबर ऑफ पोस्ट अँड रिझर्वेशन, त्यानुसार ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट प्रोडक्शन याच्या रिफायनरीनुसार, ज्या रिफायनरी आहेत देशामध्ये विविध ठिकाणी, त्यानुसार जागांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। सो टोटल जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिफायनरीच्या, आणि कॅटेगरी विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट याच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता। या व्यतिरिक्त ज्युनियर इंजिनियर असिस्टंट P&U O&M ऑपरेशन अँड मेंटेनन्सचं प्रॉब्ली ही जागा असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत, त्याचबरोबर मेकॅनिकलच्या जागा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। ज्या रिफायनरीमध्ये आहेत त्या रिफायनरीच्या जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशनच्या पदांसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता, किंवा ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्टच्या जागा सुद्धा अवेलेबल आहेत, त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट फायर अँड सेफ्टीच्या याच्याही जागा अवेलेबल आहेत, त्याही तुम्हाला पाहता येईल। आणि या बेसिसवर तुम्ही कुठे अप्लाय करणार आहे, तुमचं क्वालिफिकेशन ते पाहून त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। मात्र वॅकन्सीज या ठिकाणी टोटल जर बघितल्या तर 394 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे। आता पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। क्वालिफिकेशन मोस्टली मित्रांनो जे टेक्निकल पदे आहेत त्यासाठी जे प्रोडक्शनमध्ये, फॉर एक्झाम्पल 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा केमिकल इंजिनिअरिंग मधला, टेक्नॉलॉजी मधला, केमिकल टेक्नॉलॉजी फर्टिलायझर्स मधला, पेट्रोकेमिकल मधला, किंवा BSc तुमचं झालेलं असेल मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री और इंडस्ट्री केमिस्ट्रीमध्ये, तर तुम्ही अप्लाय करू शकता। क्वालिफिकेशन तुमचं 50% आणि 45% कॅटेगरीनुसार या ठिकाणी असणे आवश्यक आहे तुमचं क्वालिफिकेशनमध्ये मार्क्स। अर्थात या ठिकाणी बघितला तर एक्सपिरियन्सची कोणती गरज नाही आहे। सो प्लेन क्वालिफिकेशनवर BSc झालेले भरपूर कॅन्डिडेट असतील मित्रांनो, ते या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागांसाठी अप्लाय करू शकतील। दुसरं पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट P&U। या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता, अगेन या ठिकाणी 3 वर्ष डिप्लोमा मेकॅनिकल प्रोडक्शन किंवा त्या रिलेटेड असेल तरी चालेल, आणि तुमच्याकडे बॉयलरचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। सो हे ॲडिशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी त्यांनी मागितलं आहे। त्यानंतर P&U ऑपरेशन मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसाठी रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा 3 वर्षाचा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा त्या रिलेटेड तुमचा मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी मित्रांनो करू शकता। मात्र डिप्लोमा तुमचा 50% असणे आवश्यक आहे आणि 45% असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। त्यानंतर बघा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशनसाठी अगेन 3 वर्ष डिप्लोमा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्टसाठी BSc तुमचं पाहिजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री और इंडस्ट्री केमिस्ट्रीमध्ये 50% जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, जनरल EWS OBC मध्ये, आणि 45% SC ST हँडिकॅपसाठी। त्यानंतर बघा पुढचं पद आहे ज्युनियर असिस्टंट फायर अँड सेफ्टी। या पदासाठी मित्रांनो 12वी उत्तीर्ण आणि त्यात तुमचा NFSC नागपूरला डिप्लोमा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। सो या गोष्टी, या व्यतिरिक्त तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा पाहिजे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फायर अँड सेफ्टीच्या जागेसाठी। सो या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सो क्वालिफिकेशन मी सांगितलेलं आहे, आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। आता एज लिमिट बघा 18 ते 26 वर्ष एज लिमिट या ठिकाणी अनरिझर्व्हसाठी अवेलेबल आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा रिलॅक्सेशन फॉर कॅन्डिडेट्स, या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा SC ST हँडिकॅपला मिळत आहे। 18 ते 26 वर्ष ओपनसाठी राहील, जे कॅल्क्युलेट करायचं 31/12/2025 ला, 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST ला, 3 वर्ष OBC NC ला या ठिकाणी अवेलेबल आहे।
त्यानंतर बघा या ठिकाणी फी बघा, जनरल EWS OBC ला 300 रुपये फॉर्म फी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. तेच जर तुम्ही SC ST हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला IOCL च्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. आणि 20/12/2025 पासून 9/1/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. अर्ज नक्की करा. मुंबई या ठिकाणी तुम्हाला नोकरी एक्झाम देता येणार आहे. जॉब लोकेशन जरी महाराष्ट्राबाहेर असेल तरी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे आणि BSc झालेले, इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.